नमस्कार मंडळी, चला मला तर नवरात्रीची साफसफाई करायची। सगळ्यात आधी मी ते तोंड बांधून घेतलं, कारण धूळ वगैरे नाकात गेली की परत सर्दी आणि शिंका येतात, त्याच्यामुळे आधीच प्रोटेक्शन घेतलेलं केव्हाही चांगलंच। त्यानंतर मी एकावर एक टाकी ठेवलेली पहा इथे, आणि सगळ्यात आधी मी इथे किचनच्या वरतीच्या जाळ्या वगैरे असतात, तसं तर काही जास्त नव्हत्या पण थोड्याफार असतील तर त्याही मी क्लीन करून घेतल्या। आणि त्यानंतर म्हटलं हॉलही क्लीन करून घ्यावा, कारण मुलंही झोपली होती। सकाळी पहाटे 4 वाजताच उठून मी हे सगळं आवरायला घेतलं होतं। हॉल क्लीन करून घेतला, त्यानंतर फरशी सुद्धा पुसून घेतली, कारण मी जी भांडी घासणार होते ती भांडी मला हॉलमध्येच फॅन खाली सुकवायला ठेवायची होती। सो त्यासाठी हॉल मस्त असा क्लीन झाला। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ दिसतंय माझा हॉल। आणि इथे किचन तर बापरे, माझ्या डोक्याला हात लावायची वेळ आली, इतका पसारा झाला होता किचन मध्ये। मग काय, पटापट भांडी घासली, जमेन तेवढी भांडी घासून घेतली आणि ती हॉलमध्ये फॅन खाली सुकायला ठेवली। तुमच्याकडे पण असाच पसारा असेल ना, कमेंट करून नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।